Thank you. Good afternoon, everyone, respectable members on the dais. मराठीत बोलणं थोडं अवघड जातं, परंतु मी नक्कीच प्रयत्न करेन. जरी मातृभाषा असली तरीसुद्धा कित्येकदा इंग्लिशसाठी मराठी शब्द शोधणं हे सगळ्यात मोठं काम असतं. सर्वजणांना सर्वप्रथम पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा. पर्यावरण दिनानिमित्त सर्व इथं जमलेल्या माझ्या मित्रमंडळींना नमस्कार. हा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. सकाळी डॉक्टर निंबाळकर VSI यांनी त्याचं महत्त्व पटवून दिलं, त्यामुळे मी वेगळं बोलण्याची गरज नाही आहे. परंतु आजचा हा दिवस बघता, आज रविवार असूनही बसलेले तर वेगळेच आहेत, पण ही उभ्या लोकांची संख्या बघता साखरेचा गोडवा आणि अल्कोहोलबद्दलची नशा ही आज मला या समारंभातून दिसून येते. म्हणजे एवढ्या संख्येनं उपस्थिती असणं हे एक मोठं या कार्यक्रमाचं मला वाटतं की फलित आहे, सक्सेस आहे असं मी म्हणेन. माझ्या दृष्टीनं आता महत्त्वाच्या म्हणजे 3 डिफिकल्ट गोष्टी आहेत मला. एक तर म्हणजे हा लंचच्या आधीचा सेशन आहे, लोकांचं घड्याळाकडे ऑलरेडी लक्ष लागलेलं मी बघत होतो. दुसरं, मला माझा जो विषय दिला आहे हा अल्कोहोलच्या पलीकडे, म्हणजे ही नशा तुमची थोडीशी बाजूला ठेवून मला वेगळं काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे अल्कोहोलच्या पलीकडे बोलणं, कारण हा इथेनॉल प्रोग्राम E20 ऑलरेडी एवढ्या फुल स्विंगमध्ये किंवा बूममध्ये असताना त्याच्या पलीकडचा विचार करणं हे जरी चांगलं असलं तर ती मानसिकता तयार करणं हा मोठं एक मला वाटतं एक अवघड काम आहे. परंतु कालच्या सेशनमध्ये डॉक्टर SV पाटील आणि प्रोफेसर यादव, जे कोणी काल ऐकलं असेल, त्यांनी बऱ्याच डिटेलमध्ये ह्या विषयावरती चर्चा आणि क्लॅरिफिकेशन्स दिली. मलाही फार आवडलं ते 2-1.5 तासाचं प्रेझेंटेशन. त्यांनी माझं त्याबद्दल थोडंसं काम हलकं केलं आणि कदाचित काही लोकांनी रिपिटेशन वाटेल, परंतु रासकर साहेबांच्याकडून थोडंसं प्रोत्साहन घेऊन हा विषय कसा सोप्या पद्धतीनं व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचवता येईल एवढाच मी पुढच्या 15-20 मिनटात प्रयत्न करणार आहे. हे थोडंसं प्राजबद्दल आता बोलणं गरजेचं आहे. हे नंबर्स बोलता आहेत, मी ते वाचणार नाही आहे, कारण हे सगळ्यांनी पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे हे नंबर्स पब्लिकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी मुद्दाम प्राजबद्दल बोलतो, कारण प्राज ही अशी ऑर्गनायझेशन आहे की ह्या आम्ही ज्या टेक्नॉलॉजीज करतो ह्या सगळ्या बायो प्रोसेस किंवा बायो इकॉनॉमी रिलेटेड असतं. ह्या सर्व प्रोसेसेसच्या बेसिसमध्ये किंवा त्याच्या मुळाशी शेतकरी हा केंद्रबिंदू असतो. आज आपण इथं 2 दिवस जे बोलतो आहे या सगळ्याचं फलित किंवा ज्याचं जे महत्त्वाचं आउटकम आहे की शेतकऱ्यांना ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीपासून कसा फायदा तयार करून देता येईल याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा. आणि हाच विषय गेले 2 दिवस वेगवेगळ्या तऱ्हेनं मांडला जातो आहे. आणि म्हणून प्राजमध्ये गेले 40 वर्ष डॉक्टर प्रमोद चौधरींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे तंत्रज्ञान डेव्हलप करतो याच्या पाठीमागचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे की ज्या टेक्नॉलॉजीज आम्ही तयार करतो त्याच्यामध्ये कॉस्ट ही कमीत कमी असली पाहिजे. कॉस्ट म्हणजे कॅपेक्स, जे आत्ताही आपण 2 सेशन्समध्ये बघितले, 2 लेक्चर्समध्ये बघितले. त्याच्या व्यतिरिक्त कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन, कारण कुठलीही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो त्याची कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन जर कमी नसेल तर त्याची प्रॉफिटेबिलिटी किंवा फायदा आपल्याला पोहोचवता येणार नाही आणि मग ती तंत्रज्ञान फक्त लॅबोरेटरीमध्ये राहू शकतं, ते कधीही कमर्शियलाइज आपल्याला करता येणार नाही. त्यामुळं कॅपेक्स कसं कमी करता येईल, कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन कसं करता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे सकाळपासून बोलतो आहे आपण एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी की कार्बन इंटेन्सिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, जो जनरली बोलला जात नाही. पण तुम्हाला आनंद आहे, गेल्या 2 दिवसाच्या सेशनमध्ये मी हे बघतो आहे की कार्बन इंटेन्सिटी किंवा पर्यावरणाबद्दल फारच बोललं जातं. त्यामुळे ज्या टेक्नॉलॉजीज आपण तयार करणार आहोत आणि करतो आहे याच्यामध्ये 3 C फॅक्टर्स आहेत. कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन आहे आणि कार्बन इंटेन्सिटी. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून आपण ह्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या पाठीमागं मला असं वाटतं हे थोडं विजिबल नाही आहे फॉन्ट वाईज, परंतु ठीक आहे. बेसिकली आमच्या इथं ह्या सगळ्या पाठीमागे जे कॅटलिस्ट म्हणतो आपण, कुठली रिॲक्शन फास्ट करायची असेल एक कॅटलिस्ट लागतो आणि त्या कॅटलिस्टसाठी आमच्याकडे R&D आहे. ही गेली 40 वर्ष पूर्णपणे ह्या विषयामध्ये पूर्णपणे इन्वॉल्ड आहे आणि बायोप्रोसेसेस रिलेटेड सर्व टेक्नॉलॉजीज ह्या आमच्या 5 एकर ज्या वास्तूमध्ये या टेक्नॉलॉजीज आम्ही डेव्हलप करतो आहोत. आज मुद्दाम हे मी तुम्हाला थोडंसं पिक्चर इथं दाखवतो. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्राजच्या सर्व तंत्रज्ञान जे आम्ही तयार करतो त्याच्यामध्ये 2 प्लॅटफॉर्म आम्ही बघितलेले आहेत. एक आहे डाव्या बाजूला ज्याच्याबद्दल आम्ही बायो मोबिलिटी सर्कल म्हणतो आणि याचा ऑब्जेक्टिव्ह आहे की आज जैव इंधन किंवा ॲग्रिकल्चर
जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यापासून आपण केलेलं जे इंधन आहे ते आपल्याला कसं वापरता येईल गाड्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन सेक्टरसाठी, याच्यासाठी आपण वेगवेगळे बायोलॉजिकल सोर्सेस वापरून बायोफ्युएल तयार करत आहोत. आणि दुसऱ्या बाजूला बियॉन्ड बायोफ्युएल देर इज समथिंग कॉल्ड एज रिन्युएबल केमिकल्स अँड मटेरियल्स. म्हणजे जी काही केमिकल्स आपण तयार करतो त्या केमिकल्सचा ॲक्च्युली आपण ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सपासून कशी तयार करू शकू, हे दोन वेगळे प्लॅटफॉर्म, एका बाजूला फ्युएल आहे आणि दुसऱ्या बाजूला केमिकल्स अँड मटेरियल्स आहेत. म्हणजे आपण मटेरियल्सचं थोडक्यात सांगायचं झालं तर पॉलिमर्स, आपण प्लास्टिक हा एक मोठा विषय आहे पर्यावरणाच्या दृष्टीने, की आपण एवढ्या आजही बघतो पाण्याच्या बाटल्या कित्येक काली बघितले आजूबाजूला पडलेले असतात. तर हे जर आपण बायोडिग्रेडेबल आणि बायोकम्पोस्टेबल मटेरियलपासून तयार केलं तर हा विषय आपला बऱ्याच तऱ्हेनं सुकर होऊ शकतो. तर हे दोन प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो. सो बियॉन्ड इथेनॉल किंवा इथेनॉलच्या पलीकडे काय आहे, तर मोस्टली ह्या दोन ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला उत्तर सापडू शकेल. आता हा विषय तुम्हाला नवीन नाही आहे, कारण ट्रान्सफॉर्मेशन गेले 2 दिवस 3 शब्द मी क्लिअरली म्हणजे जे काय माझ्या कानावर पडत आहेत, मला खरोखर अभिमान आहे याचा. एक तर ट्रान्झिशन आणि ट्रान्सफॉर्मेशन जे इंग्लिशमध्ये आहे, किंवा स्थित्यंतर आणि परिवर्तन, या याच्यावरती बराच सखोल विचारमंथन केलं जाते. हे खरोखर मला भयंकर आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक वेळी इनोव्हेशन या विषयावरती प्रखर मत मांडलं जाते इथल्या सगळ्या एक्सपर्ट्सकडून. आणि हे बघताना आपण जर विचार केला, हे ट्रान्झिशन शुगर मिलमध्ये सुद्धा आत्ता सध्या होताना आपल्याला दिसते. ही इंडस्ट्री पण त्याच्यापासून बाहेर राहू शकत नाही आहे. आणि ते ट्रान्झिशन आपण जर ॲक्सेप्ट केलं तर पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला शुगर मिलपासून, शुगर आत्ता आपण जे काही पूर्वी एकेकडे आपण त्याला, मला आठवतं आपण त्याला शुगर मिल म्हणत होतो किंवा शुगर फॅक्टरी म्हणत होतो, नंतर आपण त्याला शुगर रिफायनरी म्हणायला लागलो जसे प्रॉडक्ट ॲड होत गेले. आणि वेळ आता एकदमच जवळ आलेली आहे की त्याला आपण बायो रिफायनरी हा संबोधणार. काल बरेच त्याला नावं पण दिली गेली, कचऱ्यापासून कोऑपरेटिव्ह सोसायटी वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की ऊसापासून, कारण ऊस हे असं पीक आहे की ज्याच्यापासून आपल्याला जवळजवळ रिफायनरीचे सगळे प्रॉडक्ट्स, आपण बघूया शेवटी ते कसे करता येईल, सगळे प्रॉडक्ट्स रिप्लेस करता येतील. म्हणून शुगर मिल टू आपले शुगर रिफायनरी आणि फायनली शुगर बायो रिफायनरी हे ॲक्च्युली प्रत्यक्षात येणार आहे. शुगर मिलचे किंवा शुगर रिफायनरीचे बरेच प्रॉब्लेम काल आणि आज डिस्कस होत आहेत. मी याच्यामध्ये राहणार नाही, कारण इथल्या एक्सपर्ट्सनी त्यांची बरीच उत्तरं शोधायचा प्रयत्न केलेला आहे. सीझनल ऑपरेशन, त्याच्यासाठी चारुदत्त देशपांडेंनी ऑलरेडी एक सोल्युशन दिलं आहे, बायोसिरप. परंतु महत्त्वाचा विषय मी आता क्विकली पुढे घेऊन जाणार आहे, तर आपल्याला हे लो व्हॅल्यू को प्रॉडक्ट्स, म्हणजे आज बगॅस आणि प्रेसमड हे ॲक्च्युली आपल्याकडे दोन महत्त्वाचे को प्रॉडक्ट्स, किंवा पूर्वी त्याला आपण वेस्टही म्हणत होतो एकेकाळी, त्यापासून आपल्याला वेगवेगळे केमिकल्स आणि मटेरियल्स कशी तयार करता किंवा फ्युएल कसे तयार करता येईल या विषयावर मी थोडं क्विकली जाणार आहे. ते परत थोडंसं रिपीट होतं आहे, परंतु ऊस हा एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सूर्याची ऊर्जा आणि जमिनीमधली मिनरल्स किंवा पाणी वापरून हे सगळे पदार्थ एका शुगरच्या, एका सिम्पल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर शुगरच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात. आणि ह्या शुगरची वेगवेगळी रूपं आपण सध्या बोलतो, ती क्रिस्टल बॅगेबल शुगर असेल, बगॅसच्या फॉर्ममध्ये असेल, कारण पूर्वी बगॅस हा लोक ॲक्च्युली जाळण्यासाठी वापर करत होते, कारण बगॅसचा आज आपण खोलात विचार केला तर बगॅसमध्ये सुद्धा शुगर भरलेली आहे. त्यामुळे क्रिस्टल शुगर जे सुक्रोज आहे, बगॅसमधले C5, C6 शुगर्स आहेत, मोलॅसिसमधले काही रेसिड्युअल शुगर्स आपले आता बोलतो आहोत. आणि हे सगळे शुगर जर आपण बघितले तर त्याच्यापासून हा थोडासा कॉम्प्लेक्स इथं तुम्हाला कदाचित इथून बघता येणार नाही, परंतु हे जे बायो रिफायनरी कन्सेप्ट आहे, तर एका केन शुगरपासून हे वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत, ह्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये अल्टिमेटली याचं कन्व्हर्जन जे होतं ते फक्त C5 आणि C6 शुगर्समध्ये होत असतं. म्हणजे आपण जेव्हा शुगर केन म्हणतो तर त्याच्या प्रत्येक पार्टचं आपल्याला विघटन जे करायचं आहे ते हे C5 आणि C6मध्ये करू शकतो. आणि एकदा आपण C5 आणि C6 शुगरमध्ये हे कन्व्हर्जन केलं की हे इकडं या बाजूला बघा की म्हणजे तुम्हाला अल्कोहोल तयार करता येतं, ॲसिड्स तयार करता येतात, वेगवेगळ्या टाईपचे. हे काल डॉक्टर पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परफ्युरॉलसारखे केमिकल्स आहेत, डायलिटॉलसारखे, परत C5 शुगर सबस्टिट्यूट आहे, कितीतरी पॉसिबिलिटीज आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वापरता येतील, जे आत्ता आपण फॉसिल सोर्सने वापरतो, म्हणजे क्रूडपासून वापरतो.
आता हा जो पहिला जो चार्ट दाखवता हा भयंकर कॉम्प्लेक्स आहे आणि नॅचरली आता एवढे सगळ्या कॉम्प्लेक्समधनं एखादा विषय निवडणं किंवा एखादा प्रॉडक्ट निवडणं हे भयंकर अवघड आहे. म्हणून प्राजनी आत्ता इमिजिएट, कारण की हे एवढं सगळं बघायला हे सोपं वाटतं, सिम्पल वाटतं, परंतु ॲक्च्युली याला प्रायव्हेटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि प्रायव्हेटेशन करण्यासाठी प्राजने हे सिम्पल टेक्निक हे वापरलेलं आहे. किंवा तुम्ही जर हे बघितलं तर कुठल्याही बायोमासपासून, मग ते शुगर असेल, बगॅस असेल किंवा ग्रेन्स असतील, ह्याच्यामध्ये आपल्याला 4 उपपदार्थ अगदी क्लिअरली लक्षात येतात की या सगळ्यांच्यामध्ये एक प्रोटीन हा एक महत्त्वाचा घटक आहे. दुसरा जर बघितलं तर कार्बोहायड्रेट्स आहे, आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे नथिंग बट C5 आणि C6 शुगर्स. त्याच्या व्यतिरिक्त ऑर्गॅनिक रेसिड्यू, तुम्ही मोलॅसिस घ्या, ग्रेन घ्या, सगळ्या याच्यामधून आपल्याला एक इम्पॉर्टंट आहे ऑर्गॅनिक रेसिड्यू. स्पेंटॉइस हा सुद्धा ऑर्गॅनिक रेसिड्यू आहे ज्याचं फ्युएल म्हणून आज वापर केला जातो. आणि शेवटी जे आहे ते ॲश आहे, आणि ॲश हे मिनरल्स आहेत आणि ते बायोफर्टिलायझर म्हणून आपल्याला कालही डॉक्टर SP पाटील साहेबांनी सांगितलं की हाय पोटॅश ॲश हे एक नवीन तंत्रज्ञानसुद्धा आपण वापरामध्ये येत आहे. तर ह्या सगळ्यापासून जर आपण बघितलं तर ह्या प्रोटीनपासून आपल्याला हाय प्रोटीन DDGS हा प्राजचा मी एक ब्ल्यू प्रिंट तुम्हाला दाखवतो आहे. तर प्रोटीनपासून आपल्याला हाय प्रोटीन DDGS करायची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज आपण बहुतेक वेळा एक ड्रिंक वापरतो, हाय प्रोटीन ड्रिंक, पूर्वी ते वे प्रोटीन ड्रिंक म्हणून वापरत होतो. तर हे DDGS पासून येणारे किंवा ग्रेनपासून येणाऱ्या प्रोटीनपासून हे 2 महत्त्वाची हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट्स आपण तयार करू शकतो. ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी एक डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे ह्युमन प्रोटीनची, परंतु हाय प्रोटीन DDGS हेही तयार करू शकतो. जर आपण C5 C6 शुगर्स बेस जर बघितले तर आपल्याकडे भरपूर चॉईसेस आता अवेलेबल झालेले आहेत. आज इथेनॉलच्या पलीकडे आपण आयसोब्युटेनॉल म्हणजे C2 पासून C4 अल्कोहोलमध्ये आपण उडी घेतलेली आहे. ऑलरेडी हे तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे. मोलॅसिसपासून म्हणजे शुगरपासून आपण आयसोब्युटेनॉल तयार करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त 2,3 ब्युटोनॉल आहे, लॅक्टिक ॲसिड आहे. काल ह्या सर्व पदार्थ किंवा केमिकल्सबद्दल आपण चर्चा केली. परंतु हे आता हे फक्त टेक्स्टबुक किंवा डिस्कशनचे भाग राहिलेले नाही आहेत. आज प्राजमध्ये ह्या सर्व टेक्नॉलॉजीज या ज्या तुम्ही ग्रीन बघता या ऑलरेडी लॅब स्केलला, पायलट स्केलला वेल एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. आणि हे जर सगळं आपण जर बघितलं तर अल्टिमेटली आपल्याला ह्युमन प्रोटीन्स यातून मिळणार आहेत. नंतर हायड्रोकार्बन्स जे आपण म्हणतो की ग्रीन हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्कोहोलपासून, अल्कोहोल हा ॲक्च्युली वॉट आपण ज्याला म्हणतो की ऑक्सिफ्युएल्स म्हणतो, कारण इथेनॉल हे आपण पेट्रोलमध्ये ब्लेंडिंगसाठी वापरतो ॲज अ ऑक्सिजनेटिंग एजंट. परंतु ह्याच इथेनॉलमधला जेव्हा आपण ऑक्सिजन काढून टाकतो त्यावेळी त्याचा जो रूपांतर आपण डिझेल, पेट्रोल आणि जेट फ्युएलमध्ये करू शकतो. तर आता क्विकली मी पुढच्या मे बी 10-15 मिनटामध्ये तुम्हाला हे जे काही ॲडव्हान्स बायोफ्युएल्स आपण बोलतो याच्याबद्दल आपण चर्चा करूया, ज्याच्यामध्ये बगॅस टू इथेनॉल, 1G इथेनॉल हे सगळ्यांना हा विषय पूर्णपणे माहीत आहे. परंतु फायबर टू इथेनॉल किंवा लिग्नोसेल्युलोज टू इथेनॉल हा विषय आता आपण टॉक अबाउट दॅट. तो हे जे आत्ता आपण बघितलं की पूर्वीच्या प्रॉडक्ट मिक्समध्ये आपल्याकडे शुगर, बायो इथेनॉल, बगॅस, प्रेसमड आणि कार्बन डायऑक्साईड हे 3 पदार्थ असायचे किंवा 3 फॉर्म्स तयार होत होते. त्याच्याऐवजी आता आपण जर हे जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज जर वापरल्या तर आपल्याला बगॅस आणि प्रेसमडपासून सेल्युलोजिक बायो इथेनॉल 2G बायो इथेनॉल मिळू शकतं. म्हणजे बगॅस कॅन बी कन्व्हर्टेड इकॉनॉमिकली इन टू सेकंड जनरेशन इथेनॉल. आयसोब्युटेनॉल म्हणजे C4 इथेनॉल आपण तयार करू शकतो. कॉम्प्रेस बायोगॅस रासकर साहेबांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे डेफिनेटली आपण प्रेसमडपासून बायोगॅस करून त्याच्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस करू शकतो. स्पेंटवॉशपासून तर ऑलरेडी आपण करतच आहोत. आणि डेफिनेटली सॉलिड लिक्विड फर्टिलायझर. सो जे जुनं बास्केट होते याच्यामध्ये 5 प्रॉडक्ट्स होते, आज आपण नवीन प्रॉडक्ट्स इमिजिएटली रेडी टू ऑफर कमर्शियली हे 4 प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. सेल्युलोजिक इथेनॉल सेकंड जनरेशन, आयसोब्युटेनॉल, कॉम्प्रेस बायोगॅस अँड सॉलिड लिक्विड फर्टिलायझर. आता सेकंड जनरेशन इथेनॉलबद्दल क्विकली जर आपण पाहिलं तर हा जो जुना प्रोग्राम हे केला होता फक्त मी क्विकली तुम्हाला सांगतो. आज भारत ही एकच राष्ट्र आहे आणि म्हणजे मला अभिमानानं सांगावंसारखं वाटतं की जिथं आपण 3 मोठे 1 लाख लिटर पर डेचे सेकंड जनरेशन म्हणजे लिग्नोसेल्युलोज टू इथेनॉल हे प्लांट इंडियामध्ये लावतो आहे. अशा आत्तापर्यंत कुठल्याही कंट्रीनं एवढे प्लांट कमर्शियल स्केलला लावलेले नाही आहेत. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही लॅब स्टेजपासून डायरेक्ट कमर्शियल स्टेजला आपण नेलेली आहे. आणि 1 लाख लिटर पर डेचे आपले
ऑइल अँड OMCसाठी 3 प्लांट आपण राईस स्ट्रॉ टू इथेनॉलचे आत्ता ऑलरेडी कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत. हे त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत, आपण इथं बघू शकता की ऑलरेडी हे प्लांट कमिशन मेकॅनिकल कम्प्लिशन स्टेजला आलेले आहेत आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट एक टार्गेट डेट आहे. या दिवशी पंतप्रधान साहेब ह्या प्लांटचं उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे ही पूर्वी जे कागदावरती बोललं जात होतं की फायबरपासून किंवा बगॅसपासून राईस स्ट्रॉपासून अल्कोहोल तयार करू शकतो, हे आता प्राजने हे ॲक्च्युअली ग्राउंडवरती दाखवून दिलेलं आहे की येस, बगॅस किंवा राईस स्ट्रॉ किंवा कुठला ॲग्री रेसिड्यू ज्याची व्हॅल्यू आता कमी आहे किंवा नाही आहे, हे सगळे पदार्थ आपण इफेक्टिव्हली इकॉनॉमिकली सेकंड जनरेशन इथेनॉलमध्ये कन्वर्ट करू शकतो. हा आपण प्रत्यक्ष पाहू शकता आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या प्लांटचं कमिशनिंग होणार आहे. त्यामुळं हे आता टेक्स्टबुक स्टोरी राहिलेली नाही आहे, ही ॲक्च्युली रियालिटी ग्राउंडवरती आलेली आहे. आयसोब्युटेनॉल मी जास्त वेळ घेणार नाही इथं, परंतु जसं इथेनॉल आपण तयार करतो तसं आयसोब्युटेनॉलसुद्धा लॅबोरेटरीमध्ये ईस्ट आपण तयार केलेलं आहे. या ईस्टचं शुगर ते वापरून C6 शुगर्स वापरून आयसोब्युटेनॉल तयार करता येतं आणि एकदा आयसोब्युटेनॉल तयार झालं, C4 कार्बन अल्कोहोल तयार झालं की त्या C4 कार्बनमधनं आपण जेट फ्युएल, हे सगळ्यात महत्त्वाचं फ्युएल आहे, ते आपण पुढच्या स्लाईड्समध्ये पाहूया. हे आपल्याला तयार करता येईल. CBG हा सगळ्यात महत्त्वाचा आत्ता रासकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि महत्त्वाचा उपपदार्थ तयार होतो आहे आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत स्पेंटवॉशपासून बायोगॅस करणं आणि बायोगॅसपासून CBG करणं हे आपल्याला माहीत आहे, परंतु आता प्रेसमडपासून आणि बगॅसपासून हे आपल्याला बायोगॅस तयार करता येतो इकॉनॉमिकली. प्रेसमडवरती ऑलरेडी कमर्शियल स्केल प्लांट 2 ऑपरेशनमध्ये आहेत प्राजनं दिलेले. त्यामुळे प्रेसमडपासून बायोगॅस इकॉनॉमिकली तयार करणं परत ही रियालिटी झालेली आहे आणि बगॅसपासून किंवा फायबरपासून किंवा लिग्नोसेल्युलोज मटेरियलपासून तुम्ही इकडे बघू शकता. हा पायलट प्लांट आम्ही आमच्या R&Dमध्ये लावलेला आहे आणि याच्यामधून आम्ही मॅक्सिमम 400-450 मीटर क्यूब ऑफ गॅस पर टन ऑफ राईस स्ट्रॉ हा सगळ्यात अवघड पदार्थ आहे कन्व्हर्जनला, अल्कोहोल तयार करण्यासाठी किंवा इव्हन बायोगॅस करण्यासाठी, कारण याच्यामध्ये सिलिका, ॲश, बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या प्रोसेसिंगला अवघड जातात. परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करून राईस स्ट्रॉपासून बायोगॅस तयार करण्याची टेक्नॉलॉजी तयार केलेली आहे. मध्ये या बाजूला मध्यंतरी आपण बघू शकता मधल्या पिक्चरमध्ये हा एक IPL इंडियन पोटॅश लिमिटेडसाठी लावलेलं प्लांटचं पिक्चर आहे. जवळजवळ 7 ते 8 टन प्रोडक्शन आपण तिथं टार्गेट केलेलं आहे बायोगॅसचं आणि हा बायोगॅस केल्यानंतर त्याला मल्टिपल आपल्याला युसेज आहेत. CBG त्या म्हणून ते करू शकतो. CBGमध्ये ब्लेंड करण्यासाठी हायड्रोजन ब्लेंड केलं तर SCBG त्याचं होऊ शकतं आणि तर बऱ्याच गोष्टी आहेत की कारण इथेनॉल आणि CBG हे 2 प्लॅटफॉर्म केमिकल करून आपण डाऊनस्ट्रीम केमिकल्स बरेच करू शकतो. आता ह्या 2 केमिकल्सपासून हे जे आपण बघितलं की बगॅस आणि प्रेसमडपासून लिग्नोसेल्युलोजिक इथेनॉल आपण तयार केलं, ही ऑलरेडी टेक्नॉलॉजी ग्राउंडवर आत्ता कमर्शियली अवेलेबल आहे. आयसोब्युटेनॉलची टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. कॉम्प्रेस बायोगॅस ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा पुन्हा आपण वापर करून आता जर आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी आपण जेट फ्युएल तयार करतो. म्हणजे आपल्याकडं शुगर तयार झाली, 1G तयार झालं, सेल्युलोजिक बायोइथेनॉल 2G हा प्रॉडक्ट तयार झाला, आयसोब्युटेनॉल तयार झाला, कॉम्प्रेस गॅस तयार झाला. त्याच्या व्यतिरिक्त सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल आणि हायड्रोजन आणि मरीन फ्युएल हे कालच्या सेशनमध्ये ॲडव्हान्स फ्युएल म्हणून बरीच त्याच्यावरती चर्चा झाली. त्यामुळे इथेनॉलच्या पलीकडे आपण CBG आणि 2G इथेनॉल हा तर आता कमर्शियली अवेलेबल आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे महत्त्वाचा जो विषय आहे की डिकार्बोनेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन सेक्टर, याच्यासाठी इथेनॉल तर आत्ता बराच हातभार लावत आहे ऑक्सिजनेटिंग फ्युएल म्हणून. खरं मरीन इंडस्ट्री आणि एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी आपल्याला हे जे 3 प्रॉडक्ट्स आहेत तेही आत्ता डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहेत आणि बऱ्याच ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, हायड्रोजन अँड मरीन फ्युएल्स. सो सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल क्विकली आपण जर बघितलं, आम्ही एक अमेरिकन कंपनीबरोबर टेक्निकल कोलॅबोरेशन केलेलं आहे. या मधल्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑलरेडी पायलट फॅसिलिटी आणि कमर्शियल फॅसिलिटी ऑलरेडी अपफ्रंट इट इज रनिंग इन USA आणि आत्ता आम्ही इंडियन ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बरोबर करार करून जॉईंटली याचं कमर्शियलायझेशनचा अजेंडा पुढे घेतलेला आहे आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये 1-2 वर्षामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे जेट फ्युएलचे प्लांट्स इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉल वापरून आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही जी डिमांड आहे ही बघा, म्हणजे आत्ता जर आपण पाहिली
तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये याचं डिमांड ट्रिमेंडस वाढणार आहे. म्हणजे हा कर्व जर बघितला तर नेचर बघितलं जवळ 60 कोटी लिटर अल्कोहोल जेट फ्युएल आपल्याला दरवर्षी लागणार आहे. म्हणजे 2000 कोटी लिटर अल्कोहोल आपल्याला 2030 साली एवढी डिमांड त्याची येणार आहे. आणि त्यावेळी म्हणजे इथेनॉलच्या पुढे काय करायचं याचं उत्तर या आपल्याला या ग्राफवरून लक्षात येईल. दुसरा जो भाग आहे की हायड्रोजन, बायो हायड्रोजन, काल त्याच्यावरती बरीच चर्चा झाली आणि देर आर मल्टिपल रूट्स किंवा पाथवेज लोक बोलत आहेत. इलेक्ट्रोलिसिसबद्दल बरीच चर्चा नॉर्मली होते. इलेक्ट्रोलिसिस कारण हायड्रोजन हे 2 गोष्टीमध्ये अवेलेबल आहे. कारण सूर्यामधनं येणाऱ्या एनर्जीमधनं हायड्रोजन हा पाण्यामध्ये, पाणी H2O म्हणतो, त्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि हायड्रोजन हा बायोमासमध्ये पण अवेलेबल आहे. त्यामुळे आपला चॉईस असा आहे की हा हायड्रोजन आपण कुठून कलेक्ट करायचा. आणि मोस्टली मल्टीनॅशनल कंपनीज किंवा बाहेरच्या कंपनीज ज्या आहेत हे सगळे मोस्टली इलेक्ट्रोलिसिसवरती ज्या आत्ता बोलत आहेत. परंतु इलेक्ट्रोलिसिसमधनं हायड्रोजन रिकवर करणं हे सद्यस्थितीला थोडंसं अवघड आहे. कारण जर तुम्ही म्हटलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, जस्ट तुम्हाला जर अंदाज देण्यासाठी 55 युनिट जर पॉवर 1 kg हायड्रोजनला करायला लागणार असेल आणि पॉवरची कॉस्ट जर 10 रुपये असेल तर 550 रुपये फक्त आपल्याला तो हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक करायला 1 किलो लागणार. त्याच्या व्यतिरिक्त वॉटर ट्रीटमेंटची कॉस्ट, प्लांटची कॉस्ट, आणि म्हणून आजकाल तुम्ही बघितलं असेल डॉक्टर प्रोफेसर यादवनी जे काही नंबर दिले ते $5 ते $6 म्हणजे 500 ते 700 रुपयाच्या खाली हायड्रोजनची कॉस्ट येणार नाही. परंतु आज आपल्याला जो भारताला जो ॲडव्हान्टेज आहे, कारण आज आपण बायोमासपासून, कुठल्याही बायोमासपासून जो बायोगॅस करतो त्याच्यापासून हा बायोमिथेन नावाचा, म्हणजे CBG म्हणा, त्याला बायोमिथेन म्हणा, CH4 हा जो मॉलिक्यूल आपण तयार केला आणि याचे आता कमर्शियल प्लांट होत आहेत. याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आहे की एका कार्बनबरोबर आपल्याला 4 हायड्रोजन मिळत आहेत. त्यामुळे हा मिथेन जर आपण वापरला, बायोमिथेन, आणि आता जो नॅचरल गॅसपासून हायड्रोजन तयार केला जातो ऑइल अँड गॅसमध्ये युजिंग रिफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि ही रिफॉर्मेशन टेक्नॉलॉजी वेल डेव्हलप आहे, ॲट स्केल आहे, लार्जर स्केलला आहे, 95% अबव इफिशियन्सी आहे ह्या कन्व्हर्जन इफिशियन्सी. ही जर टेक्नॉलॉजी आपण जर वापरली आणि हा जो नॅचरल गॅस, फॉसिल नॅचरल गॅस आपण जर बायोमिथेननं रिप्लेस केला तर आपल्याला हायड्रोजन बायोमासपासून लो कॉस्टला तयार करता येतो. बायोमासचं अजून एक ॲडव्हान्टेज आहे, ज्यावेळी आपण हायड्रोजन करतो त्यावेळी फक्त आपल्याला हायड्रोजन प्रॉडक्ट मिळत नाही, त्याच्या व्यतिरिक्त बायोमासमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं लिग्निन हा एक कॉम्पोनंट असतो. म्हणजे आपण ज्यावेळी बायोमासचं फ्रॅक्शनेशन किंवा वेलोरायझेशन बोलतो त्याच्यामध्ये आपल्याला शुगर तर मिळतात जे आपण अल्कोहोलला किंवा केमिकलला कन्वर्ट करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त लिग्निन नावाचा जो प्रकार हा भयंकर काय म्हणतात व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट आहे. कारण आज बायोबिट्युमिन इंडियामध्ये तयार होत नाही, आपण इम्पोर्ट करतो रोड आणि हे करायला. आज बायोबिट्युमिन आपण ह्या ज्या लिग्निनपासून तयार करतो. त्यामुळे मी बायोमासपासून ज्यावेळी हायड्रोजन बोलतो त्यावेळी त्याचबरोबर आपल्याला एक उपपदार्थ जो आहे बायोबिट्युमिन हाही मिळतो. त्यामुळे जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ हायड्रोजन आहे ही आज आपल्याला 100 ते 150 रुपयापर्यंत आज ह्या स्थितीला आपण करू शकतो. आणि आज ही स्थिती इंडियामध्ये होऊ शकते. आणि इलेक्ट्रोलिसिस कदाचित 10 ते 15 वर्षानंतर ज्यावेळी आपली इलेक्ट्रिसिटी बाकीच्या आपल्या सगळ्या प्रोसेसेसनं किंवा रिक्वायरमेंटला उरून ₹1 पर युनिट या रेटनं ज्यावेळी खाली येईल आणि उपलब्धता होईल त्यावेळी कदाचित इलेक्ट्रोलिसिस हाही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल राहू शकतो. कारण आजच्या स्थितीला जिथं आपल्याकडे बायोमास अवेलेबल आहे, आपल्याकडे बायोमिथेन तयार करण्याची टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, आणि आज बायोमिथेनपासून रिफॉर्मेशन हीच टेक्नॉलॉजी वापरून आपण हायड्रोजन तयार करू शकतो. त्यामुळे हायड्रोजनचा हाही पर्याय आपल्याला येत्या काळामध्ये बायोमास हायड्रोजन हा उपलब्ध होणार आहे आणि आपण त्याच्यासाठी डेफिनेटली प्रयत्न करणार आहोत. तिसरा जो आहे मरीन इंडस्ट्रीसाठी आपण डिकार्बोनेशन ऑफ रोड बघितलं, ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोल वापरतो. जेट फ्युएल आपण करणार आहोत, डिकार्बोनेशन ऑफ मरीन इंडस्ट्री, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरीटाईम इंडस्ट्री किंवा मरीन इंडस्ट्री याच्यासाठी पण आपण प्रयत्न करत आहोत. आणि याच्या मगाशी सांगितलं असं प्रत्येक बायोमासमध्ये लिग्निन नावाचा जो कॉम्पोनंट आहे हा लिग्निन आपल्याला बायो ऑइलमध्ये कन्वर्ट करता येईल. ही टेक्नॉलॉजी पण आपण डेव्हलप केलेली आहे. आणि हे बायो ऑइल जसं आपण इथेनॉल पेट्रोलमध्ये ब्लेंड करतो तसं हे बायो ऑइल आपण जर आता अनफॉर्च्युनेटली जे इंधन वापरलं जातं आपल्या मेरीटाईम इंडस्ट्री किंवा मरीन इंडस्ट्रीमध्ये हे हाय सल्फर कंटेनिंग हे फ्युएल वापरलं जातं. याच्यामध्ये ब्लेंडिंग करणं गरजेचं आहे आणि हे बायो ऑइल आपल्याला तिथं वापरता येईल. त्याच्या व्यतिरिक्त जसं आपण जेट फ्युएल तयार करणार आहोत तसंच ग्रीन डिझेल पण आपण अल्कोहोल आणि आयसोब्युटॅनॉलपासून तयार करणार आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मरीन इंडस्ट्रीसाठी 2 पर्याय होणार आहेत. बायो ऑइल जे ब्लेंडिंगसाठी वापरलं जाईल आणि ग्रीन डिझेल हे ड्रॉप इन फ्युएल म्हणून वापरलं जाईल.
या इंडस्ट्रीसाठी. हे आत्ता आपण फ्युएलच्या संदर्भात बोललो. सो डिकार्बोनेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन फ्युएल, वेदर इट इज रोड, मरीन और सी, ऑल दिस विल बी, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपण डिकार्बोनेशन करण्यासाठी प्राजमध्ये ह्या टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला उपलब्ध असू शकतील. आता की ह्याच्या पलीकडे जाऊन फ्युएलबद्दल बोललो तर केमिकल, कारण प्लास्टिक हा सुद्धा आपला एक मोठा विषय आहे आणि प्लास्टिकसुद्धा आपल्याला म्हणजे आपण त्याला कार्बन रिसायकलिंग म्हणतो आणि ह्याच्यासाठी आम्ही आत्ता टेक्नॉलॉजी बऱ्याच R&Dमध्ये डेव्हलपमेंट करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 टेक्नॉलॉजी ज्या प्रिडॉमिनेटली बाहेर येत आहेत आत्ता, एक तर लॅक्टिक ॲसिड आहे, फूड ग्रेड लॅक्टिक ॲसिड आहे, फूड इन्ग्रेडियंट म्हणून वापरू शकतो. ही टेक्नॉलॉजी आम्ही पायलटिंग स्टेजमध्ये आणि इट वुड बी रेडी टू ऑफर. लो कॉस्ट लो सी आहेत जे आपण बोललो त्याप्रमाणे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या 2 महत्त्वाच्या हे येत आहेत ते लॅक्टिक ॲसिडचं पॉलिलॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं तर इट वुड बी व्हेरी गुड रिप्लेसमेंट फॉर फॉसिल प्लास्टिक व्हॉट वी आर युझिंग. अँड देन सेकंड इज व्हॉट इज कॉल्ड एज PLA, दिस इज PHA, दॅट इज पॉलिहायड्रॉक्सी अल्कोनेट. मी शाब्दिक याच्यात जात नाही, परंतु हाही असं बायोडिग्रेडेबल बायोकम्पोस्टेबल प्लास्टिकचा एक प्रकार आहे. त्यामुळे पॉलिलॅक्टिक ॲसिड आणि PHA बेस, दॅट इज PHB, देर आर मल्टिपल फॅमिलीज ऑफ केमिकल्स विदिन दॅट. हे सगळे आपण बायो रूटने तयार करणार आहोत आणि त्या काळामध्ये प्लास्टिकसाठी सुद्धा हा आपल्याला एक ऑप्शन आम्ही तयार करून देणार आहोत. आता मी ह्याच्यामध्ये जाणार नाही, सप्लाय डिमांडमध्ये वेळ कमी आहे, मला माहीत आहे लंचची वेळ होत आलेली आहे. परंतु हे जर आपण डिमांड बघितलं आत्ता हे मिनिस्क्युअल अगदीच कमी प्रमाणात बायो पॉलिमर्स तयार होत आहेत आणि प्राजच्या इनिशिएटिव्हनं आमचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये आता हे इंडियामध्ये आपण ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करावी. आणि एक प्राजचं एक नेहमीच इंटेन्शन राहिलेलं आहे की ही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये तयार करायची आणि ती बाहेरच्या देशामध्ये विकायची. म्हणजे आज आपला जो कॉम्पिटिशन आहे ती लोकल लोकांची नसून ही बाहेरच्या जगाशी ही कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो की इंडियाची टेक्नॉलॉजी बाहेर कशी आपल्याला घेऊन जाता येईल आणि तो प्रयत्न आम्ही यशस्वी करायचा आता प्रयत्न करत आहोत. हे PHA नावाचा प्रकार आहे. मी आता टेक्निकल ह्याच्यामध्ये जाणार नाही, पण बायोडिग्रेडेबल प्लास्टिक ही आता येणाऱ्या नवीन भविष्यात आम्ही ही एक टेक्नॉलॉजी अवेलेबल करून देणार आहे. तर थोडक्यात समराईज करायचं झालं तर तुम्ही हे बघू शकता, कारण हा जो प्रॉब्लेम आहे आज एन्व्हायरमेंट डेच्या दृष्टीने याला जास्त महत्त्व आहे. आज आपण जमिनीच्या खालून जे ऑइल काढतो, क्रूड काढतो आणि कार्बन डायऑक्साईडच्या रूपात जे जमिनीच्या वर टाकतो, हा ॲक्च्युली आपला प्रॉब्लेम. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर आपल्याला आज आपण ज्या चर्चासत्राचा आज वापर हे करतो आहे आजच्या दिवशी, ते ऊस हे एक त्यातलं डेफिनेटली सगळ्यात महत्त्वाचं पीक राहणार आहे अदर दॅन अदर ॲग्री प्रॉडक्ट्स. आणि आपण जर बघितलं तर ऊसापासून प्रत्येक पेट्रोलियम प्रॉडक्टपासून येणाऱ्या प्रॉडक्टला आपल्याला सबस्टिट्यूट अवेलेबल आहे. आज CNGसाठी आपल्याला CBG अवेलेबल आहे, आपल्याला गॅसोलिनसाठी ग्रीन गॅसोलिन अवेलेबल होणार आहे, ग्रीन डिझेल अवेलेबल होणार आहे, तुम्हाला केरोसिन जे एव्हिएशन फ्युएल आहे त्याच्यासाठी सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल अवेलेबल होणार आहे. ग्रीन त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉसिल ब्युटिमिनसाठी बायोब्युटिमिन तयार होणार आहे. सो अगदी हाय बॉइलिंग टू लो बॉइलिंग जे काही सगळे फ्रॅक्शन्स आज क्रूड रिफायनरीमध्ये ऑइल अँड गॅसमध्ये तयार होत आहेत ते सगळे फ्रॅक्शन्स आपण ह्याच्यामध्ये तयार करणार आहोत. सो बियॉन्ड इथेनॉल आपण जर बोललो तर बियॉन्ड इथेनॉल जे आपलं स्वप्न आहे बायो रिफायनरी, शुगर केन बेस्ड बायो रिफायनरी, हे माझ्या दृष्टीने गेल पुढच्या 5-6 वर्षामध्ये हे रिॲलिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच.